तर मित्रांनो, लवकरच या 10 बड्या नेत्यांना सुद्धा अटक होणार। एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आता नेमकं काय चाललंय? नाशिकच्या भोंदूबाबाने अशोक खरातने या 10 बड्या नेत्यांची नावं उघड केल्याची चर्चा आहे। सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली। राज्याच्या राजकारणात सध्या एकच नाव जोरात चर्चेत आहे, ते म्हणजे नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात। त्याला अटक झाल्यानंतर त्याने आज 10 बड्या नेत्यांची नावं घेतली। दीपक केसरकर यांनी सुद्धा यास दुजोरा दिल्याची माहिती समोर येत आहे। नेमकं काय झालं, हे कोणते बडे 10 नेते आहेत, त्यांना लवकर अटक होण्याची शक्यता आहे, ते आपण बघूया। तर सुरुवात करूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या काही दिवसात खरात प्रकरणाने एवढं गंभीर वळण घेतलं आहे की याचे पडसाद थेट राज्यातील सत्ताधारी पक्षांपर्यंत पोहोचले आहेत। दिल्लीवरून सुद्धा आदेश आलेले आहेत की शिंदे गटाच्या यामध्ये जास्त पाय खोलात असेल तर शिंदे गटाला सोडून सत्तेबाहेर काढा, असे सुद्धा आदेश दिल्लीतून भाजपा नेत्यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे। अशोक खरातने तब्बल 10 बड्या नेत्यांची नावं घेतल्याची माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरु आणि समाजसेवक म्हणून सादर करत होता। मागील काही काळात त्याच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोप झाले। काही लोकांनी त्याच्यावर फसवणूक, मानसिक शोषण आणि राजकीय संपर्काचा गैरवापर केल्याचे आरोप केले। सुरुवातीला हे प्रकरण स्थानिक पातळीवर मर्यादित होते, मात्र आता ते राज्यभर गाजलेलं आहे आणि त्याचे जसे जसे पुढे काही माहिती मिळत आहे त्यामध्ये 10 बड्या नेत्यांची नावं उघड केल्याची माहिती समोर आली आहे। चौकशी दरम्यान या भोंदूबाबाने 10 बड्या नेत्यांची नावं घेतल्याची माहिती समोर आली आहे। या यादीत सत्ताधारी गटातील काही प्रभावी नेते असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे या नावांमध्ये शिंदे गटातील काही मंत्र्यांचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। या उघडकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे। विरोधकांनी लगेचच सरकारवर हल्लाबोल करत हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले आहे असा आरोप केलेला आहे। शिंदे गटावर सुद्धा जास्त दबाव आलेला आहे। या प्रकरणात सर्वाधिक फटका बसत असल्याचं दिसतं ते शिंदे गटाला, कारण खराच्या संपर्कात शिंदे गटातील अनेक बडे नेते होते। त्यामध्ये सुद्धा फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे शिंदे गटावर दबाव निर्माण झाला आहे। यामध्ये फोटो व्हायरल झाले, त्यामध्ये दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे, भरत गोगावले, भाजपाचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असे अनेक बडे नेते या बाबाच्या दरबारात असायचे असे फोटो आलेले आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते जर या प्रकरणात ठोस पुरावे समोर आले तर शिंदे गटासाठी हे अतिशय मोठं संकट ठरू शकतं, कारण आधीच अंतर्गत नाराजी आणि दबाव असताना आता हे प्रकरण गंभीर बनत आहे। खरातकडे 39 आमदार जायचे असं केसरकर यांनी सुद्धा आज मीडियाशी बोलताना सांगितलं, परंतु मलाच का टार्गेट करता असं सुद्धा दीपक केसरकर यांनी सांगितल्यानंतर आता हा दावा खरा ठरलेला दिसत आहे। त्यामुळेच आता हे जे 39 आमदार आहेत त्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या सगळ्या घडामोडींमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये स्पष्टपणे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण जर खरातने पुढे आणखी काही नावं घेतली किंवा पुरावे सादर केले तर अनेक राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतात। सरकारमधील काही नेते या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सुरुवातीलाच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आला, त्यानंतर त्यांनी काल राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिला। त्यामुळे अशा अनेक बडे नेते आहेत ते लांबून बघत आहेत, परंतु त्यांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, संबंधित मंत्र्याचे राजीनामे घ्यावेत आणि ती जी नावं आहेत ती सुद्धा जनतेसमोर पोलिसांनी आणावीत अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची तपासणी गांभीर्याने घेता जे काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याची सुद्धा जोरदार तयारी दर्शवलेली दिसत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे 10 बडे नेते कसे अडकतात आणि त्यांना कधी अटक होते याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कोणकोणते नेते दोषी आढळतील त्यांची नावे नक्की कमेंटमध्ये लिहा। धन्यवाद। जय हिंद।